चाल त्यासाठी मी अर्ध्या तासापूर्वी सोल मुगाची डाळ भिजत घातली होती. भिजलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची. त्यामध्ये भरपूर लसण टाकायचा, अद्रक, थोडंसं जिरं, थोडीशी सोप आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं. आता वाटलेलं वाटण कोपरमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये एवढं मी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. आता गव्हाच्या पिठाचं मुगाच्या डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली कोथिंबिरी, भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यामध्ये मुठभर तीळ, थोडंसं जिरं, कसुरी मेथी, हळदी पावडर, लाल तिखट चवीनुसार. यामध्ये धना जिरा पावडर आणि थोडंसं आमचूर पावडर टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 चमचा तूप टाकून आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्याच भांड्याला विसळून त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागते हे पीठ तयार करण्यासाठी. तर या ठिकाणी थालीपीठचं पीठ हे बनवून तयार आहे. अर्धी वाटी पाणी घेतलं आणि रुमाल हा ओला करून घेतला. ताटावर रुमाल आथरायचा, त्यावर पाण्याची थपकी मारायची, थालीपीठाच्या पिठाचा गोळा उचलायचा आणि अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं. आता थापताना थोडासा पाण्याचा हात सुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे हाताला पीठ हे चिटकणार नाही. जास्त जाडी नाही, जास्त पातळी नाही, अशा पद्धतीने थापून घ्यायचं आणि त्याला होल करून घ्यायचे चारी बाजूने. तावा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक ते मीडियम ठेवायची. त्यावर थालीपीठ टाकून घ्यायचं आणि अलगद असा रुमाल काढून घ्यायचा. आता जे छिद्र केलेले आहे त्यावर तेल टाकायचं आहे. आता या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तूप काहीही वापरू शकता. वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर अलगद हे उलथून घ्यायचं. आता हे भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे खूप छान खमंग असं थालीपीठ भाजल्या जाईल. उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. बनवायला खूप सोपं आहे आणि त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच मस्त खमंग अशी रेसिपी आहे. या ठिकाणी थालीपीठ बनवून तयार झाले. त्यासोबत लिंबाचं लोणचं दिलं आणि मिरच्या सुद्धा दिलेल्या आहेत. आता दही सुद्धा देऊ शकता किंवा अजून कोणत्या चटण्या असतील ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि असं जरी खाल्लं तरी खूप मस्त चविष्ट असे हे थालीपीठ आहे. आता ही बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली